नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. पुण्यातील एक विशेष बातमी. निरोगी शरीर असल्यानंतर वयाची 100 पार केल्यानंतरही व्यवसाय करता येतो, याचं ज्वलंत उदाहरण पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर येथे पाहायला मिळतंय. अण्णा अलंकार असे वयाच्या 100व्या वर्षी व्यवसाय करणाऱ्या आजोबांचे नाव आहे. तरुणांना लाजवेल अशी काम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांचा गवळीचा व्यवसाय असून वयाची 100वी पार केली तरीही घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम ते करतायत. विशेष म्हणजे अण्णांनी 100 पार केल्यानंतरही ते फिट आहेत. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर काल मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक पदावर नव्याने निवड झालेल्या 175 प्रशिक्षणार्थींचे शानदार संचालन संपन्न झाले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थींचा पारितोषिक देऊन गौरव केला. या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यातील आंदोलनाची हाताळणी तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी उपयोगात येणार आहे. या तुकडीत खाते अंतर्गत परीक्षा पास झालेले 145 पुरुष आणि 7 महिला तसेच सागरी सुरक्षा तटरक्षक दलातील 23 असे 175 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अनेक वेळा खिळखिळ्या झालेल्या वाहनातून वाहन प्रवाशांची वाहतूक केली जाते, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच आता मोटर वाहन कायद्यानुसार वाहनाचे आयुर्मान ठरवण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत. तोच अधिकार वापरून आता राज्य परिवहन प्राधिकरणाने 29 एप्रिल 2013 रोजी बैठक घेऊन त्यामध्ये 16 वर्षापूर्वीच्या परमिट रिक्षा आणि 20 वर्षापूर्वीच्या परमिट टॅक्सी परवान्यावरून उतरवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 16 वर्षापूर्वीच्या तब्बल 3500 ऑटो आणि वडाप रिक्षा आता भंगारात जाणार आहेत. संबंधित रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रोखण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानेही त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित रिक्षांबरोबरच जिल्ह्यातील 47 टॅक्सींनाही आपल्या गाड्या आता रस्त्यावर आणता येणार नाहीत. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ढोंगी मांत्रिकाने महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पतीची तब्येत खराब असल्याने त्यावर उपचारासाठी या पीडित महिलेने या ढोंगी मांत्रिकाची मदत घेतली. उपचाराच्या नावाखाली या मांत्रिकाने पीडित महिलेची 3.5 लाख रुपयांची फसवणूक करून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय तुझा पती बरा होणार नाही असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेबाबत एरोडा पोलिसांनी मांत्रिकास अटक केली. ढोंगी मांत्रिकाचे नाव शबीर शेख असल्याचं समजतंय. अहमदनगर महानगरपालिकेत झालेली तिसरीच आघाडी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र राष्ट्रवादीला भाजपाला साथ देणं चांगलंच महागात पडलंय. झालेल्या या अभद्र युतीमुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक नगरसेवकांना कारणे द्या नोटीस बजावल्या होत्या. तर त्यात केडगाव खून प्रकरणात सेनेच्या सुडाच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपाला साथ दिली व सेनेला मनपा सत्तेतून बाहेर ठेवण्यात आला असा खुलासा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे प्रदेश राष्ट्रवादींकडे केला. मात्र या खुलाशाबाबत नगरसेवकांकडून अधिकृतपणे काहीही सांगितलं गेलेलं नाही. पारनेरमध्ये जमिनीच्या जुन्या वादातून पाडळी दर्या येथे आजी माजी सरपंचांच्या कुटुंबियांमध्ये कुऱ्हाड, काठ्या तसेच दगडांनी तुफान हाणामारी झाली. माजी सरपंच प्रदीप खोसे यांच्या जमिनीमधून जिओ कंपनीच्या केबलचं काम सुरू आहे. त्यावेळी खोसे यांची पाईपलाईन फुटल्याने माजी सरपंच प्रदीप खोसे यांच्यासह त्यांचा भाऊ, आई, पुतणी तेथे गेले. त्याचवेळी उपसरपंच रामदास दत्तात्रय खोसे व इतर 11 जण आरडाओरड करत शिवीगाळ करीत आले. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या हाणामारीत माजी सरपंच व त्यांची बहीण गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झालेल्या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करून 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर युवा जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला. युवकांच्या असंतोषाचा धागा पकडत तसेच शेतकरी, बेरोजगारी या समस्यांवर माजी आमदार अशोक पवार यांनीही सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं. खडकवासला येथे कोयत्याने हल्ला करून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूर्वीच्या भांडणावरून सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राहुल अनंता नलावडे याच्यावर 3 तरुणांनी कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला. परिसरातील वीज खंडित झाली असल्याने अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून 3 जण आले. त्यातील संदेशने कोयत्याने वार केले, त्यात राहुल जखमी झाला. या प्रकरणी पोलीस त्या तिघांचा शोध घेत असून पोलिसांनी संदेश कोंडेकर, निखिल चव्हाण व एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.